हॅलो, ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डमधील पेज लेआउटबद्दल. हा आहे पेज लेआउट टॅब आणि या पेज लेआउट टॅबमध्ये मार्जिन, ओरिएंटेशन, साईज, कॉलम, ब्रेक्स, लाईन ब्रेक या ऑप्शन्सबद्दल आपण पाहणार आहोत. आता प्रथम आहे इथे ऑप्शन मार्जिन. मार्जिन म्हणजे काय, तर तुम्हाला जर पेजचा टॉप, बॉटम, लेफ्ट साईड, राईट साईडला जर थोडी मार्जिन सोडायची असेल, थोडी स्पेस सोडायची असेल, तर पेज लेआउटमध्ये मार्जिन नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत, नॉर्मल, नॅरो, मॉडरेट, वाईड आणि बरेच काही. मग याच्यामध्ये तुम्ही जो काही मार्जिन सिलेक्ट करता तो मार्जिन इफेक्ट त्या पेजला अप्लाय होतो. मग यामध्ये तुम्हाला जर कस्टम मार्जिन, तुम्हाला बाय डिफॉल्ट वेगवेगळे साईज द्यायचे असतील, नंबर्स द्यायचे असतील मार्जिनसाठी, तर कस्टम मार्जिन नावाचा ऑप्शन आहे मार्जिनमध्ये सर्वात शेवटी. कस्टम मार्जिन, ज्यावेळेला तुम्ही कस्टम मार्जिन ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला पेज सेटअप डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला टॉपला किती स्पेस हवी आहे, लेफ्ट साईडला किती हवे आहे, बॉटमला किती हवे आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते मार्जिन सेट करू शकता. आणि ओके म्हणा. सेट केलेलं मार्जिन, सेट केलेलं साईज ॲज अ मार्जिन म्हणून त्या पेजला अप्लाय होईल. ही आहे नॉर्मल साईज. आता नेक्स्ट आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, जर तुम्हाला एखाद्या पेजची प्रिंट घ्यायची असेल तर ते तुम्हाला व्हर्टिकल हवं आहे की हॉरिझॉन्टल हवं आहे. तेच म्हणजे ओरिएंटेशनमध्ये पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे दोन ऑप्शन्स आहेत. ज्यावेळेला तुम्ही पोर्ट्रेट ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला ते पेज ॲज अ व्हर्टिकल असंच डिस्प्ले होईल. आणि ज्या वेळेला तुम्ही लँडस्केप, सी दिस इज द लँडस्केप, हा लँडस्केप फॉर्म आहे आणि म्हणजे प्रिंट अशा पद्धतीने लँडस्केप फॉर्ममध्ये प्रिंट येईल. आणि जर तुम्ही ओरिएंटेशन पोर्ट्रेट ठेवलं तर ती अशा पद्धतीने पोर्ट्रेट प्रिंट आपल्याला मिळू शकते. नेक्स्ट ऑप्शन आहे साईज. आता यामध्ये पेज लेआउटमध्येच हा साईज ऑप्शन आहे. तर साईजमध्ये काय आहे, तुम्हाला लेटर साईज ठेवायची आहे की तुम्हाला लिगल साईज ठेवायची आहे पेजची, किंवा तुम्हाला A4 साईज ठेवायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही ती साईज सिलेक्ट करू शकता. आता नेक्स्ट ऑप्शन आहे तो कॉलम. कॉलमचा काय उपयोग होतो, तर आपण न्यूजपेपर माहिती आहे आपल्याला, न्यूजपेपरमध्ये सगळ्या न्यूज असतात ते कॉलम फॉर्मॅटमध्ये प्रिंट केलेले असतात. सेम त्या पद्धतीने तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर तुमचं डॉक्युमेंट कॉलममध्ये डिवाईड करायचं असेल तर पेज लेआउट टॅबमध्ये इथे हा कॉलम ऑप्शन आहे. पेज सेटअप ग्रुपमध्ये हा कॉलम ऑप्शन, या कॉलम ऑप्शनवरती तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर 1, 2, 3 लेफ्ट, राईट अँड मोर कॉलम्स ऑप्शन. जर तुम्हाला 3 कॉलममध्ये डिवाईड करायचं असेल टेक्स्ट किंवा 2 कॉलममध्ये, तर त्या पद्धतीने हे बघा असे 2 कॉलम्स, त्याच्यानंतर 3 कॉलम्स. सेम 3 कॉलमपेक्षा तुम्हाला जास्त कॉलम्स दाखवायचे असतील तर कॉलम्स ऑप्शन सिलेक्ट करून पेज लेआउटमध्ये जायचं. कॉलम ऑप्शन, त्या कॉलममध्ये सर्वात शेवटी मोर कॉलम नावाचा ऑप्शन असतो. मोर कॉलम ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हा मोर कॉलम डायलॉग बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये इथे 1, 2, 3 लेफ्ट, राईट. नाव हिअर नंबर ऑफ कॉलम्स, हा आहे नंबर ऑफ कॉलम्स. मग इथे तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स किती हवे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करा किंवा टाईप करा आणि ओके म्हणा. मी 4 कॉलम सिलेक्ट केलेलं होतं म्हणून 1, 2, 3, 4 ही तुमची इन्फॉर्मेशन 4 कॉलममध्ये तुम्हाला डिवाइड झालेली दिसेल. हे झालं आपल्या पेज लेआउटमधील मार्जिन, ओरिएंटेशन आणि साईजबद्दल ॲज वेल ॲज कॉलम इन्फॉर्मेशन. तुम्ही सेम इन्फॉर्मेशन एखादा पॅराग्राफ वर्डमध्ये टाईप करून त्याचं मार्जिन चेंज करा, ओरिएंटेशन चेक करा, साईज चेंज करून पहा, ॲज वेल ॲज तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन त्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये टाईप केलेली आहे ती अशा कॉलम फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा आउटपुट मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.